नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 31वा क्षेत्रफळ आयत व चौरस, त्याच्यातला स्वाध्याय 31.1 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 2019 ला आलेला हा प्रश्न। आता पहा, या ठिकाणी हा आयत आहे। या आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे किती दिली आहे? 12 आणि 8 सेमी रुंदी दिली आहे। तर त्या आयताच्या परिमिती एवढी, मग आता सुरुवातीला याची परिमिती काढावी लागेल। मग वरती 12 तर खाली पण माप किती येणार? 12। हे 8 म्हणून हे पण किती येणार? 8। कारण आपल्याला नियम काय सांगतो? आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या सारख्या मापाचा असतात। मग 12 आणि 12 किती झाले? 24। 8 आणि 8 16। यांची काय करायची? बेरीज। 6 आणि 4 10 चे 0, पुन्हा चला 1 आणि 2 3 आणि 1 4। याची पूर्ण परिमिती मिळाली आपल्याला 40। पुढे काय सांगितले? परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता याची जी परिमिती एवढीच परिमिती असलेला आपल्याला काय बघायचं आहे? चौरस। हा घेतला चौरस। मग आता तुम्हाला माहित आहे, आता हे काय आहे? 40। ह्या 40 ला आपण 4 ने भागूया। सर 4 ने का? कारण चौरसाला किती बाजू आहेत? 4, आणि प्रत्येक बाजूचं माप आपल्याला शोधायचं आहे, म्हणून याला 4 ने भाग देऊया। 4 1 4, 4 1 4, हा 0 जसास तसा, म्हणजे एका बाजूचं माप मिळालं 40 आणि सर्व बाजू काय असतात? सारख्या, म्हणून 10 10 10 आणि 10। आता क्षेत्रफळ काढायचं सूत्र तुम्हाला माहित असलं पाहिजे। आता चौरसाचे क्षेत्रफळ कसं काढणार? बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू। मग बाजू किती? 10 गुणिले 10, 10 10 जा, म्हणजे 10 गुणिले 10 किती होतात? 100। मग आता आपल्याला उत्तर मिळालं 100 चौसेमी, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे दुसरा। एका आयताचे क्षेत्रफळ 1200 चौसेमी असून त्याची रुंदी 20 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती असेल? इथं परिमिती शोधायची, पण इथं काय दिलंय ते समजून घेऊया। काय दिले? सुरुवातीला एका आयताचे क्षेत्रफळ दिलेले आहे आणि त्याची रुंदी दिली आहे। हे आयत किती आहे? त्याचं क्षेत्रफळ 1200 चौसेमी, त्याची रुंदी दिली आहे 20। मग अशा वेळेस दिलेल्या रुंदीने आतील क्षेत्रफळाला भाग देऊया। 1200 भागिले 20, मग हा 0 गेला, हा 0 गेला, 2 1 जा 2, 2 6 जा 12, हा 0 जसास तसा। इथं उत्तर मिळालं आपल्याला 60। मग आता 60 म्हणजे काय? त्याची लांबी 1 मिळाली, मग हे 60 म्हणून हे पण किती मिळाले? 60। हे 20 म्हणून हे पण 20। आता पुढे काय सांगितलेलं आहे? चौसेमी असून त्याची रुंदी 20 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती? आता परिमिती काढण्यासाठी आपण काढलं, आता त्याच्यानंतर काय करणार? सर्व बाजूंची बेरीज। 60 आणि 60 120, 20 आणि 20 40, यांची काय करणार? बेरीज। 0 0 0, 4 आणि 2 6, 1 हा जसास तसा, 160 चौसेमी। कुठे दिलेले? 160 सेमी, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे तिसरा।
6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे. त्याच्या लांबीच्या दुप्पटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 2018 ला आलेला हा प्रश्न. आता सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो असं समजायचं आपल्याला तिथं काही कळत नाही, येत नाही, मग सांगितल्याप्रमाणे कृती तर आपल्याला येईल, मग सांगितल्याप्रमाणे करायचं. काय सांगितलेलं आहे सुरुवातीला? 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा. आता हा आयत, याची सेमी किती सांगितली? 6. काय सांगितली? रुंदी. मग ही 6 म्हणून ही पण 6. त्याची पूर्ण परिमिती दिली आपल्याला 34 सेमी. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे 6 हे 6 दोघींची बेरीज केली तर किती होतात? 12. मग याच्यातून जर 12 वजा केली, कारण ही काय दिली? पूर्ण परिमिती, म्हणजे सर्वांची बेरीज. मग दोन बाजूंची बेरीज तिथून वजा करूया. 4तून 2 गेले, सॉरी 2, 3तून 1 गेला 2. आता हे मिळाले 22, पण हे काय आहे? दोन बाजूंचं माप आहे, म्हणून याला 2ने भाग दिला तर एका बाजूचं माप मिळेल. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे बेक बे, बेक बे आणि बेक बे. उत्तर मिळालं 11. 11 हे मिळालं एका बाजूचं, तर हे पण 11. कारण आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात? सारख्या मापाचा असतात. यानंतर पुढे काय सांगितलंय? जे उत्तर मिळणार आहे त्याच्या लांबीच्या दुप्पटी एवढी, म्हणजे याची लांबी किती? 11. 11ची दुप्पट 22. पुढे पहा, दुप्पटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता या ठिकाणी एक चौरस, मग आता याची बाजू जर घेतली 22, ही 22 म्हणून ही पण 22, सर्व किती येतील? 22. ही याची पकडूया 22. आता तुम्हाला नियम माहित आहे, जर आपल्याला त्याचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर काय करावं लागतं? चौरसाच्या बाजू गुणिले बाजू. मग आता काय करणार? 22 गुणिले 22. मराठी आणि इंग्लिश मध्ये दोघी पद्धती सांगतो. 22 2 जा 44, 44 चे 4, 4 कॅरी. 22 दुनी 44, 44 चे 4, हाताला 4. मग आता पुन्हा काय करणार? 22, 22 दुनी 44, आणि त्या 44 मध्ये 4 मिळवले तर 48, म्हणजे 22 2 जा 44, आणि 44 मध्ये 4 मिळवले तर 48. आता हे मिळालं आपल्याला 484, पण काय? चौसेमी, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 4था. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. 2019 ला आलेला हा प्रश्न. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता याची बाजू आपल्याला दिलेली आहे 20, मग हे 20 म्हणून हे पण 20, 20 आणि 20. आता शोधायचे आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, म्हणजे किती भाग रंगवलेला आहे त्याचे क्षेत्रफळ. आता पहा, हे जर 20 आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा इथून अर्धा भाग दिसतोय, इथून हा अर्धा भाग दिसतोय, म्हणजे हा आला 10, हा 10 म्हणून हा पण 10. म्हणजे हा जो चौरस मिळतोय हा कितीचा मिळतोय? 10 गुणिले 10, म्हणजे एक बाजू 10 म्हणून दुसरी पण 10. आणि त्याचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर बाजू गुणिले बाजू. किती मिळाले याचं उत्तर? 100. आता हे 100, तर याचा हे तर निम्मे हाफच दिलेला आहे, मग हे हाफ दिल्यामुळे हे किती येईल? 50. आपल्याला लगेच कळतंय, या 100 मध्ये 50 मिळवले तर किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 150, 150. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 5वा. 4 सेमी बाजू असलेल्या चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती? चला शोधूया.
सांगितल्याप्रमाणे क्रिया करूया. 4 सेमी बाजू असलेला चौरस, हा चौरस, याची बाजू घेऊया 4, ही 4 म्हणून ही पण 4. मग आता सर्व बाजू किती येतील याचा 4 4. पण ह्या बाजूशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण नियमानुसार काय आहे, बाजू गुणिले बाजू. 4 गुणिले 4 किती होतात 16. हे मिळालं आपल्याला. काय मिळालं, क्षेत्रफळ, कारण क्षेत्रफळ कळायचंय. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, आयत 8 सेमी व रुंदी 2 सेमी. 8 सेमी लांबी, रुंदी 2 सेमी. पुन्हा याचं क्षेत्रफळ काय करावं लागेल, 8 गुणिले 2 म्हणजे बाजू गुणिले बाजू. 8 गुणिले 2 किती होतात 16. याचं क्षेत्रफळ आलं 16, याचं पण मिळालं 16. मग आता मला सांगा 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. म्हणजे 16 मधून 16 गेले तर किती उरतात 0. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 0 सेमी. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 6. 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौमीने जास्त आहे, तर त्या आयताकृती जागेची लांबी किती असेल. सांगितल्याप्रमाणे कृती करा विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, 8 मीटर रुंदी असलेल्या 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ 9 मीटर बाजू असलेल्या. मग याची पहा, रुंदी आहे 8, इथं 8 म्हणू, इथं 8, इथं 9. कारण काय, चौरस, चौरसाची बाजू काय दिली आहे 9. मग याचं क्षेत्रफळ करायचं असेल तर 9 गुणिले 9 म्हणजे बाजू गुणिले बाजू. 9 9 जा 81. मग आता हे मिळालं ह्या चौरसाचे क्षेत्रफळ 9 बाजू असलेल्या. पुन्हा काय सांगितलेलं आहे, क्षेत्रफळापेक्षा म्हणजे याच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौमीने जास्त. म्हणून याच्यात काय मिळवायचे 15 मिळवायचे. 5 आणि 1 6, 8 आणि 1 9. उत्तर मिळालं 96. पण पुढे आणखी काय सांगितलेलं आहे, तर त्या आयताकृती जागेची लांबी किती, याची लांबी आपल्याला शोधायची आहे. मग अशा वेळेस दिलेली संख्या आहे 96. त्या 96ला याच्या आयताच्या रुंदीने भाग द्यायचा. 8 1 8, 8 1 8. इथं उरले किती 1. इथं संख्या काय झाली 16. 8 दुने 16. मग ह्या ठिकाणी इथं उत्तर मिळालं 12. पर्याय क्रमांक 4, 12 मीटर. पुढचा प्रश्न आहे 7वा. शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता. या ठिकाणी हे किती चौरस आहे त्यासाठी रेषा माराव्या लागतील, म्हणजे आपल्याला मोजायला सोयीस्कर होईल. आता हे आतले चौरस तुम्ही मोजूनही काढू शकतात, किंवा 1 2 3 4 5 6 7 असे किती आहेत ते 7. उभ्या पद्धतीने 1 2 3 4 गुणिले 4, 7 4 जा 28. याचं उत्तर मिळालं 28. मग पर्याय क्रमांक 2. हे एकूण किती आहे तर 28 आहेत. या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकतात. पुढचा प्रश्न आहे 8वा. बाजू 15 चौसेमी असलेल्या एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्यातून 2 सेमी बाजू असलेला एक चौरस कापला, तर मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक काढा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न वाचन करत असताना मला काही गोष्टी कळल्या, काही कळल्या नाही. मग मी काय करेल, सुरुवातीला काय सांगले, बाजू 15 सेमी असलेला एक चौरस काढला, याची बाजू 15,
ही पण 15. आता सांगितल्याप्रमाणे करायचंय, त्याच्यातून तुकडा कापायचा किती 2 सेमीचा. हा 2 सेमीचा तुकडा मी कापला, हे 2 हे 2. पुढे पहा, एक चौरस कापला तर मूळ चौरसाकृती तुकडा. मग आता सगळ्यात महत्वाचं याचं क्षेत्रफळ, बाजू गुणिले बाजू, 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग मिळाला 225. आता त्यानंतर इथून 2/2चा 2 गुणिले 2 असल्यावर चौरस कापला. मग कापल्यामुळे तो काढल्यामुळे याचं काय 2 गुणिले 2 किती होता 4. हा याच्यातून मायनस करूया, 5 4 गेले 1. हा 2 2 जसा तसा. आता पुढे काय सांगितलंय, बाजू असलेला एक चौरस कापला तर मूळ चौरसाकृती तुकडा. मूळ चौरसाकृती तुकडा किती आहे 225 व शिल्लक राहिलेला तुकडा. मग आता किती शिल्लक राहिला आहे तर 221 राहिला तुकडा. यांच्या क्षेत्रफळातील फरक, याच्यातून जर 221 कापले तर मायनस केले तर उरतात किती 4. पहा कसं सोडवलं, लक्षात आलं असेल. हा मूळ तुकडा आणि हा शिल्लक राहिलेला, म्हणजे हा नाही हा शिल्लक राहिलेला जर काढला तर उत्तर मिळतंय 4, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 224 सेमी आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेमी मध्ये पुढील पैकी कोणती असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न खूप सोपे असतात. पहा सांगितल्याप्रमाणे हा एक आयत, आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किती दिलेली आहे 60 दिलेली आहे. आणि क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 200. तर त्याची आपल्याला काय विचारलेली आहे तर त्याची लांबी व रुंदी. आपल्याला लांबी आणि रुंदी किती येईल ते विचारलेलं आहे. मग आता हे शोधायचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. जर क्षेत्रफळ काढायचे असेल तर लांबी गुणिले रुंदी केलं म्हणजे आपल्याला काय मिळतं क्षेत्रफळ. मग आता सगळ्यात महत्वाचं आहे तर क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. मग दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या पर्यायाचं उत्तर 200 येतंय, गुणाकार करून पहा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 20 गुणिले 10. मग 1 2 0 जशास तसे 2 1 2 मिळालं क्षेत्रफळ. मग याची एक बाजू मिळाली 20, दुसरी मिळाली 10. 20 गुणिले 10 200 आणि हे 20 म्हणून हे 20, हे 10 म्हणून हे 10. सर्वांची परिमिती मिळाली 60, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न. 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 204 चौमी आहे, त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौमी क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. असा प्रश्न आला तर कसं सोडवणार, सांगितल्याप्रमाणे कृती करा. 12 मीटर रुंदी असलेला एक आयता. आता हा आयत काढला, याची रुंदी किती आहे 12 मीटर असलेला आयताचे क्षेत्रफळ. याचे क्षेत्रफळ दिले 204, हे 12 म्हणून हे पण 12. त्याची लांबी कितीने कमी करावी. आता सगळ्यात महत्वाचं 204, या 204 ला जर 12ने म्हणजे दिलेल्या रुंदीने भाग दिला तर इकडची लांबी आपल्याला मिळेल. चला सोडूया. 12 1 12, 12 1 12. आता मला सांगा 20 मधून जर 12 वजा केले तर किती उरतात 8. मग 8 उरले ते इथं दिले तर संख्या तयार होते 84 म्हणजे 84. आणि 12 7 84 होता. मग उत्तर मिळालं आपल्याला 17. मग इथे येणार 17. तरी विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पूर्ण सोडवलं गेलेलं नाही. पुढे काय सांगितलंय
त्याची लांबी कितीने कमी करावी, म्हणजे याची लांबी कितीने कमी करावी, म्हणजे 144 चौमीटर क्षेत्रफळ असल्यावर चौरस. चौरस म्हणजे काय, ज्याच्या चारी बाजू सारख्या मापाच्या असतात. मग हा कोणाचा वर्ग आहे, तर 144 हा 12चा वर्ग आहे. 12 गुणिले 12 केले तर 144. मग 17 मधून 12 जर वजा केले तर उत्तर मिळते 5. मग कितीने कमी करावं लागेल, 5 ने. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.